तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा पावन पवित्र भिक्खू संघ, या तीन रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन. ज्यांच्यामुळे आपणाला बुद्ध धम्म संघ हे तीन रत्न लाभले, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, आपल्यावरील सारे विघ्न ज्यांच्यामुळे टळाले, आपल्या सर्वांचे जे सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आजच्या या शुभमंगल दिनी गर्भमंगल संस्कार विधीच्या प्रसंगी सन्मानपूर्वक आमंत्रित केलेले पूज्य धम्मबोधी थेरो, पूज्य यन धम्मानंद आणि विशेषतः ज्यांचा हा गर्भमंगल विधी आहे अशा ताई रागिनी पवार, त्याचबरोबर त्यांचे धर्मवान पती पवार साहेब व संपूर्ण पवार परिवार, त्या ठिकाणी आप्तेष्ट उपस्थित उपासक उपासिका, बालक आणि बालिकांनो, आपल्याला हा गर्भमंगल विधी भारतामध्ये फार कमी लोक करतात. आता बौद्ध धम्माच्या आणि भिक्षूंच्या संपर्कात जे उपासक उपासिका येऊ लागलेले आहेत, आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की हा विधी केला पाहिजे. तसा हा विधी नाही जरी केला तर लेकरं जन्माला येतात. लेकरं जन्माला येणं म्हणजे कुळाचा उद्धार झाला असं नाही. कुळाचा उद्धार करण्यासाठी त्या बाळांवर संस्कार असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आजपर्यंत जगामध्ये कोण्याही आईच्या पोटातून कोणी डॉक्टर जन्मला का? कोण्या आईच्या उदरातून एखादा इंजिनियर जन्माला आला का? किंवा एखाद्या आईच्या पोटातूनच एखादी नर्स जन्माला आली किंवा एखादा मौला किंवा एखादा तत्त्वज्ञानी, तत्त्ववेत्ता किंवा राष्ट्रपती, पंतप्रधान असं कोण जन्माला आलं का? नाही. तर आईच्या कुशीतून एक सत्व बाळ जन्माला येतं. आणि जशा प्रकारे कुंभाराने एखाद्या मटक्याला जसं पाहिजे तसा आकार द्यावा, तसं हे संस्कार नंतर त्या बाळाला आकार देतात. तर गर्भाशयातलं बाळ हे भंतेजीने सांगितल्याप्रमाणे 3 महिन्यापासून बुद्धाने ही विधी शिकवलेली आहे. तसे ह्या 2 विद्या सांगितलेल्या आहेत. 3 महिन्याच्या अगोदर म्हणजे पहिल्या दिवसपासून तर 3 महिन्यापर्यंत गर्भसुरक्षा विधी सांगितलेली आहे. गर्भसुरक्षा विधी तुम्हाला डॉक्टर लोक सांगतात, म्हणजे गर्भाचं सुरक्षा केली पाहिजे, कारण 3 महिन्यामध्ये गर्भपात होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. त्यामुळे डॉक्टर लोक तुम्हाला गर्भ सुरक्षित कसा करायचा तर ते सांगतात. हे आम्ही त्रिपिटकात वाचलेलं आहे की 3 महिन्याच्या अगोदर गर्भ सुरक्षित कसा करायचा. तर ते डॉक्टर तुम्हाला सांगतात की अति उष्ण खाऊ नका, अति थंड खाऊ नका, अति शिळं खाऊ नका, अति उंच जागेवर चढू नका, अति खोलवट जागेवर चढू नका, मोठं वजं उचलू नका, असं सांगतात. जसं की अति उष्ण म्हणजे गरम म्हणजे चुलीवरलं नाही. गरमचा अर्थ होतो की ज्या पदार्थामध्ये गरमी आहे, जसं की पपई खाऊ नका, मच्छी खाऊ नका, आहे का नाही, तिथे गर्भपात होईल म्हणून डॉक्टर लोक तुम्हाला सांगतात. ही गोष्ट बुद्धाने त्या काळात सांगितलेली आहे की 3 महिन्याच्या आत जर बाळ तुम्हाला सुरक्षित करायचं असेल तर अशा प्रकारचे पथ्य पाळा. आणि 3ऱ्या महिन्यापासून तर पुढं चक्क 9व्या महिन्यापर्यंत म्हणजे टोटल 7 महिने संस्कार बनतात. आणि 3ऱ्या महिन्यात हा संस्कार केला जातो जास्तीत जास्त. 3रा महिना, 4था महिना, 5वा महिना, 6वा महिना, 7वा महिना, 8वा आणि 9वा, असे टोटल 9. त्याला तुम्ही ओटी भरायचा कार्यक्रम पण म्हणतात कधी 7व्या. आता हे संस्कार यांनी आज असा केला, पण जर यांना धम्माबद्दल गोडी नसती तर बरेच लोक 7व्या महिन्यामध्ये ओटी भरतात. त्या पोरीला हिरवी साडी घालतात, हिरव्या तिला बांगड्या घालतात, हिरवा चुडा घालतात आणि हिरवी चोळी घेतात आणि तिला अशी ओटी भरतात. आणि मग कोणी हळकुंड, कोणी नारळ, कोणी नाना प्रकारचे वेगळे मग कोण चोळीचा खण, मग ब्लाऊजचा खण किंवा नाना प्रकारचे करदुडा बिरदुडा काय येऊन ते ओटीत टाकतात. आणि मग त्याला म्हणतात ओटी भरली. आता हे बाहेरून कर्मकांड करतात. आता खरं पाहता या बाहेरच्या वस्तूनं ओटी भरतात का? ओटी तर अगोदरच भरली 9 महिन्यापूर्वीच. आता बाहेरून काय भरणार आहे? तरी ओटी तर 9 महिन्यापूर्वीच भरली गेलेली आहे ना. बाळा तर ओटीतच आहे ना. फार आम्हाला त्या काळामध्ये एक कविता होती, यशवंत मनोहरांची एक कविता होती की त्यांचा जन्म कसा झाला तर त्या कवितेमध्ये सांगतात ते की दो जीवाची माये म्हणे
गेली दूरच्या शेताला, दो जीवाची माय म्हणजे दोन जीव म्हणजे पोटातलं बाळ, तर दो जीवाची माये म्हणे गेले दूरच्या शेताला आणि पोटा पाण्याच्या वडीनं जीव कामात गुंतला. पोटा पाण्याच्या वडीनं जीव कामात गुंतला आणि पोटा आलेल्या वटीवर धतुड्याची एक वटी. आता बघा याचा अर्थ काय होतो, पोटा आलेल्या वटीवर धतुड्याची एक वटी म्हणजे पोट आलेले म्हणजे जे गर्भ आहे की नाही, तर पोटा आलेल्या वटीवर म्हणजे त्याच्यावर एक दुसरी वटी कोणती, धोत्राची वटी. आपण नाही का कापूस याचायला करतो वटी अशी बनवत नाही का, वटी बनव आपण म्हणतो ना, म्हणून त्यांनी तसं लिहिलं की पोटा आलेल्या वटीवर धतुड्याची एक वटी, एकीमध्ये गर्भताना एका कापसाच्यासाठी. म्हणजे कळलं तुम्हाला वटीचा अर्थ काय केलेला कवीनं, की एका वटीमध्ये बाळ आहे आणि एक कापसासाठी आहे. धोता आपल्या पोटा आलेल्या वटीवर धतुड्याची एक वटी, एकीमध्ये गर्भताना एक कापसाच्यासाठी. बोंड बोंड येचतांनी झाली दुपार इवर आली आणि माय गेली सावलीला झोपाला त्या तुरी खाली. आणि घास कुटं का खाऊन जरा टेकविली पाठ, एका एकी आल्या काळा हातपाय झाले ताठ. पुढं काय झालं त्याचं माईला नव्हतं भानं, जणू पडलं वासरू बिनवारसी उतानं. जेव्हा आसुदीवर आली तेव्हा कुसरिकामी झालेली आणि मातीवर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली. झाला तो हा जन्म तो माती तोंडात घेऊन आणि मोठा झाला सय्यावडा धान मातीचं खाऊन. म्हणून बाळा मातीसाठीच जगावं, मातीसाठीच मारावं, बाळा माती लय थोरं तिला कसं इसरावं, अशी कविता होती बघा. आठवली मला ती लय लहानपणी 10वी 11वी होती वाटते, मला वाटलं चुकते का काय, पण ती आली बरोबर झाली. तर एवढी त्याच्यामुळे सांगतो की हे वटी भरण्याचे प्रोग्राम जे आहे ना, हे अंधश्रद्धा आहे, ते कर्मकांड आहे. बाहेरून दिलेल्या नारळाने, बाहेरून दिलेल्या हळकुंडाने, बाहेरून दिलेल्या करदुड्याने, बाहेरून दिलेल्या समजा खारी खोबऱ्याने, बाहेरून त्या वटीत दिलेल्या त्या गोष्टीने त्या बाळावर काय संस्कार पडन, त्या बाळावर काय फरक पडन, ते बाळ काय चेंज होईल. पण मात्र आईला फूल टाकायला लावल्याने, बाबाला फूल टाकायला लावल्याने, दोघा जणाला गुडघावर बसायला लावल्याने, दोघाला हात जोडायला लावल्याने, दोघांना वद्दर करायला लावल्याने, दोघांकडून पंचशील ग्रहण केल्याने आणि दोघांना थोडंसं प्रवचन ऐकल्याने आणि दोघाला दान द्यायला लावल्याने, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बाळ मात्र आईच्या गर्भाशयात असल्यामुळं त्याच्यावर ते संस्कार पडतात. कारण बाळ आईच्या गर्भाशयात कुठं असतं, आईच्या हृदयाला त्याचं हृदय जोडलेलं असतं, आईच्या माइंडला त्याचं माइंड जोडलेलं असतं आणि आईच्या बेंबीच्या नाळाला त्याचा बेंबीचा नाळ जोडलेला असतो. म्हणून आई जे विचार करते ते बाळ विचार करतं, आई जे सोचते ते बाळ सोचते आणि म्हणून तशा प्रकारचे संस्कार त्यांच्यावर पडतात आणि आई जे खाते त्या बेंबीच्या नाळातून त्यांना भोजन सप्लाय होते. म्हणून आपण जे काही संस्कार आईवडिलांनी केले तर ते संस्कार तिकडं पडतात. ही गोष्ट बाबासाहेबांनी त्यांच्या आत्मकथनामध्ये सांगितलेली आहे. बाबासाहेब म्हणतात की बरेच लोक मला म्हणतात की बाबासाहेबाला इंग्रजी खडखड बोलता येते. तर काही लोक म्हणतात की माझी इंग्रजी जी पक्की झाली त्याच्या पाठीमागं तरखड सरांचा हात आहे, कारण त्या काळामध्ये तरखडकर सरांचे इंग्रजीचे ग्रंथ जास्त होते. तर ते बाबासाहेब म्हणायचे की लोक म्हणतात की मी तरखडकरांचे निबंध वाचले म्हणून माझी इंग्रजी पक्की झाली, पण माझी इंग्रजी त्याच्यामुळे नाही पक्की झाली. माझी इंग्रजी कशी पक्की झाली म्हणे, जेव्हा मी 14वर रत्न म्हणून माझ्या आईच्या पोटात आलो तेव्हा माझे वडील पुण्यामध्ये इंग्रजीचे शिक्षक होते आणि मिलिटरीतल्या लोकांना इंग्रजी शिकवत होते, ते तिकडे खडखडी इंग्रजी बोलत होते, मी पोटातच खडखडी इंग्रजी शिकत होतो. बाबासाहेब वर्णन सांगतात म्हणजे वडील जरी तिकडे खडखड बोलले, कारण आई वडिलांचा दोघांचा तो धाराप्रवाह असल्यामुळं केवळ आईचे संस्कार नाही तर बाप जरी बाहेर इकडे दारू पिऊन फिरला तर ते बी असं झुलत राहते पोटात. आलं लक्षात. तर ते बापाचे बी दिवसभर काय काम केले ते संस्कार आणि मायनं दिवसभर काय काम केले ते संस्कार बरोबर पडतात. आपल्या बघा ना, काहीतरी महिला लेकरं जर भांडणं केले तर काहीतरी महिला म्हणतो मा हे पोरगं लय भांडकुदं झाले आणि काहून भांडण करते काय माहीत, कोण्या नक्षत्रात जन्मलं काय माहीत, त्याला माहिती बरोबर कोण्या नक्षत्रात जन्मलं. आता समजा ते पोरगं पोटात असताना मम्मीनं जर भांडणं केली विहिरीवर गेल्यावर, हापशीवर गेल्यावर, हाय कडे पत्र खाऊ या बरोबर महानंबर हे असं, आता भांडणं जर केले, आता तिनं पोटात असतानाच भांडणं केल्यावर ते लेकरू भांडण नाही करणार तर काय होईल. म्हणून गर्भाशयातलं बाळ जसं ऐकणं केलं तसं ऐकू शकतं, ते आईचं ऐकू शकतं, पण मात्र 2-3 वर्षाचं लेकरं आईचं ऐकत नाहीत. तुम्ही 2-3 वर्षाच्या लेकराला म्हणा बरं बाबू इकडे ये, तर ते आपलेच म्हणते तूच इकडे ये म्हणते दादा पण त्याच्या मागं लागलं पडलं तर मग आणखी काही खरं नाही मला लक्षात. पण पोटातलं बाळ जसं म्हणलं तसं ऐकू शकतंय. म्हणून पोटातल्या बाळाला कसं सांगायचं असतंय, तर सकाळीच उठून आपण जसे डोळे उघडले तर डोळे उघडल्याबरोबर कोणालाही बघू नये. जगातल्या सर्वात निष्पाप, निष्कलंकित, निर्मळ, महापवित्र, सगळ्या गुणांनी संपन्न, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. या संपूर्ण ब्रह्मांडाचे गुरु, शास्ता, ज्येष्ठ
सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ आणि सर्वात अग्र असलेले जे तथागत आहे त्या बुद्धाचं रूप सकाळी सकाळी पाहावं. आणि बघा तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुम्ही बुद्धाचंच रूप पहा, बुद्धाचे डोळे बघा तुमच्या बाळाचे डोळे काही दिवसानं तसे होतात की नाही. म्हणून पहिलं बुद्धाचं रूप पाहावं. प्रत्येक स्त्रीनं आता समजा एखाद्या बाईनं जर लग्न झाल्याबरोबर गेले देवाला आणि लग्न झाल्यानंतर बी गेले देवीला आणि दोघं नवरा बायको गेले लग्न झाल्याबरोबर आणि देवीच्या दर्शनालाच गेले. आणि देवी म्हणजे देवी अशी होती एकदम अशी वटवट डोळ्याची, फेफरट नाकाची आणि जीभ बाहेर पडेल अशी देवी. आता अशी देवी लग्नात पाहिली आणि तशी देवी लग्न झाल्यावर बी पाहिली आणि तशी देवी गर्भधारणा झाल्यावर बी पाहिली आणि तशी देवी पाहिल्यामुळे त्याला सेम देवीसारखीच पोरगी झाली. त्या पोरीला काही म्हणलं इकडे येतं म्हणते आपण मलाही पोरी त्या काम करते म्हणते तिला म्हणते तिकडे काऊन जाते म्हणते म्हणलं ही पोरगी असं काऊन करते म्हणते असे काऊन करते. मिळालं तुम्ही देवी पाहिली मग पोरगी झाली म्हणलं आता बरोबर आहे. तुम्ही जर असे गुपचूप बाबासाहेब पाहिले असते अभ्यास करताना तर पोरगं गुपचूप अभ्यासाला बसलं असतं. हे एक म्हातारी आली मला म्हणते जी तुमचं पटलं म्हणे मला, आता तुमच्या वयाचे नातू आहेत म्हणे मला, आता जेव्हा आम्हाला गर्भधारणा चालेल तेव्हा तुम्ही जन्मालाच नव्हते आले म्हणे, पण आता काय फायदा म्हणे. तर मी त्या टायमात विक्रल वेताम नावाची सिरियल पाहिली, माझं पोरगं तसंच झालं म्हणे विक्रल वेतामसारखं, ती वेताळासारखंच उड्या मारताय म्हणे, बरोबर आहे म्हणे तुमचं म्हणे. तर जसं मायबापाने संस्कार टाकले तसं ते बनतं आहे. तर मायबापाने सकाळीच उठून जर महाकारुणिक तथागत जर पाहिले आणि आता त्यांना काही ऐकायचं आहे तर कोणाचाही शब्द ऐकू नाही, कारण या संसारातले सगळे लोक राग द्वेष मोहानं भरलेले आहेत. आणि म्हणून कोणाचा जर शब्द ऐकला तर तो राग द्वेष मोहानं भरलेलाच येतो. म्हणून तुम्ही तथागतांचं वचन पहिल्यांदा ऐका. लगेच घरात काहीतरी टाकून द्यायची, वंदना टाकून द्यायची आणि सकाळी उठल्याबरोबर पहिलं बुद्धवचन ऐकायचं. तुम्ही ऐकलं की ते बाळ ऐकते. म्हणजे पाहताना महाकारुणिकाला पहिल्यांदा पहा, ऐकताना महाकारुणिकांची वाणी पहिल्यांदा ऐका. आता तुम्हाला बोलायचं आहे तर बोलायचं असल्यावर मी काही नका बोलू, कारण तुम्ही काही जरी बोलले तर ते रागद्वेष मोहाचंच असणार आहे. त्याच्यामुळं काय करा की झोपातून उठल्याबरोबरच पहिलं बुद्धाचं वचनच बोलून टाका. लगेच नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आणि लगेच नवरा बायको एकमेकाला जरी भेटलं सकाळीच झोपातून उठले की दोघं दिसतील एकमेकांना, तर पहिले नवऱ्यालाच म्हणायचं नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स जय भीम, आणि मग कामाला लागायचं. पहिलं हे वचन म्हणा. बघा तुमचं बाळ पुढं चालून इतकं नम्र बोलणार निघते का नाही. कोणाचं ते भांडण लावत नाही, चुगल्या लावत नाही. नाही तर कितीतरी महिला पाहिल्या तुम्ही असं चुटकून चुगल्या लावतात, असं कानोकान खबर कळू देत नाही, असं कधी चुगली लागली कळू देत नाही. आणि चुगल्या लावून आपल्या घरी कानुसा घेतात की भांडण कधी होते तिकडं सुरू. घडी विचारतात कसं काय चाललं रे जायचं, कसं काय चाललं आहे. आणि 2 दिवस झालं भांडणच होतं, माझ्या चुगलीचा काय प्रयोग खरा झाला नाही बाई, चुगली कसं काय लागली नाही, असं करमत नाही बायाला असा चुगल्या लावल्याशिवाय. दुपारच्या टायमामध्ये अशा चुटकून अशा कलाकार आहेत काही महिला. बरोबर नवरे गेले कामाला की नवऱ्याच्या चुगल्या करतात. काय असं बसतात बाई तो तर बरं आहे माय मग तर लय मारतंय लय मारतंय आता हे लेकरं नसते याला कधी सोडून गेले असते बघा, अशा गप्पा करतात. बरं ती म्हणती माय तो आता मारतंय मुक बसतंय, पण मग आता असं आहे मेमटी घे चिमटानं बडबडीचा बॉम्बाटा असं आहे, असं नवऱ्याच्याच गप्पा मारतात. आता अशा जर नवऱ्याच्या गप्पा मारल्या आणि लेकरं पोटत असतात ते लेकरं कशी जलमती आहे का नाही, तशी जलमती का नाही. आणि म्हणून सकाळी आपल्या कायेनं हत्या चोरी दुराचार होऊ देऊ नका. आपल्या वाणीनं खोटं बोलणं, चुगलीचं आडी करणं, कटुवचन बोलणं, निंदा नाराजी करणं ती होऊ देऊ नका. आपल्या मनामध्ये कोणाबद्दल राग द्वेष मग होऊ देऊ नका. बस या कायाला तुम्ही, वाणीला तुम्ही, मनाला तुम्ही या 10 अंगांनी सांभाळा. आणि 10 अंग लगेच करायचे. 10 गोष्टी कोणत्या करायच्या, हात्या नाही करायची. मग काय करायची, पटकन एक डबा बनवून घ्यायचा आणि गर्भवती मातेनं पितानी सकाळी त्या डब्यामध्ये 1 रुपया दान टाकून द्यायचं आणि म्हणायचं जन्माला येणाऱ्या बालाच्या नावानं हे दान. आणि लक्षात रोज करायचं, न चुकता करायचं, 9 महिने 9 दिवस करायचं, रोज करायचं. जन्माला येणाऱ्या बाळाच्या नावानं आमचं हे दान. म्हणजे हत्या नाही करायची तर मग काय करायचं, हत्या नाही करायचं तर प्राण्यांचं लालन पालन करायचं. चोरी नाही करायची तर काय करायचं, मग दान करायचं. आणि दुराचार नाही करायचं तर काय करायचं, मग सदाचाराचं पालन करायचं. पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन करायचं, अमावस्याच्या अगोदर दिवशी ब्रह्मचार्याचं पालन करायचं, 2 अष्टमीला ब्रह्मचार्याचं पालन करायचं, महिन्यात 4 दिवस उपवास करायचं. बघा तुम्ही करून बघा, तुम्हाला आयुष्य वाढतंय की नाही, दवाखान्याचे पैसे थांबतात की नाही, आणि तुमच्या मनासारख्या गोष्टी होतात की नाही, तुमचा संसार सुखाचा होतो की नाही, घरामध्ये 3 सुखाच्या ना देवा होतात की नाही. बघा तर खरी करून इतकं चांगलं आहे. आणि म्हणून असंच जीवन जगायचं. खोटं नाही बोलायचं मग काय करायचं, खरं बोलायचं. पण कधी खरं बी नाही बोलायचं. बरं खरं बोलल्यानं कधी भांडण लागते घरात. मग जेव्हा घरात भांडण लागेल ना खरं बोलले ना तेव्हा मुकच बसायचं, त्याला मौन म्हणतात. खरं बोलल्यानं जर चांगलं होतं असेल तरच बोलायचं, नाही तर मग मुकच बसायचं. आमच्या औरंगाबादला खरं बोलल्यानं संसारच तुटला. नेमकंच लग्न झालं आणि पोरगण पोरगी गेले हनीमूनला दुसऱ्या देशात. मोठ्या अधिकाऱ्याचं पोरगण, मोठ्या अधिकाऱ्याची पोरगी. आता तिकडे गेले बाहेर. गेल्याबरोबर त्या पोरानं काय केलं, बायको नेमकंच लग्न झाले त्या पोरीला फुशारकी मारू लागलं.
म्हणे आपण कॉलेजला काय साधेसुधे नव्हतं म्हणे, मी कॉलेजला हिरो होतो म्हणे, हिरो. माझ्या पाठीमागं अशा लय पोरी होत्या म्हणे आणि त्यातल्या 4 माझ्या गर्लफ्रेंड होते म्हणे. ती म्हणे तू आता 4च होते, मग आता 8 होते म्हणे. 8 म्हणले की लगेच सर इकडे आली फार कधी झाली, खरं झाली बरं. ही काय अशी सागावागी गोष्ट आहे, खरी घडी. आता बघा काय गरज होती का खरं बोलायची? काय आहे का नाही? म्हणजे हातानं संसारात वाटोळ करून घेतलं की नाही. म्हणून महिलांनी नेहमी ध्यानात ठेवायचं की खरं बोलल्यावर असं भानगड होत असेल तर मुकच बसायचं. आमच्याकडे एक महिला म्हणे, फंतेजी मी तुम्ही सांगितलं तसंच करते म्हणे, मुकच बसते म्हणे. पण महानवरा असा कलाकार मुक बसलं की तोंडावर मारतोय म्हणे, बोल 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 बोलतोय. मी म्हणलं मुकच बसायचं, 2 दिवस 2 बार खायचा म्हणलं, पण बोलायचं नाही म्हणलं. खरं बोलल्यानं जर भानगड होत असेल तर नाही बोलायचं, आणि खरं बोलल्यानं कोणाचं नुकसान होत नसेल तर बोलायचं, आहे का नाही. चुगलीचं आडीचं नाही बोलायचं, कटुवचन नाही बोलायचं, निंदा नालस्ती नाही करायची. आणि अशा पद्धतीनं आपण वाणीचं काम करायचं. आणि मनामध्ये राग नाही करायचा, द्वेष नाही करायचा, मोह नाही करायचा. कारण राग द्वेष मोह केला तर बाळावरती संस्कार पडतात. म्हणून नित्यनेमाने जसं रोज 1-1 रुपया दान टाकायचं, बाळ जन्माला आलं की ते पैसे घ्यायचे, आणखी ते थोडे पैसे टाकायचे, कोण्या विहाराला नेऊन द्यायचे, कोण्या विपश्यना सेंटरला नेऊन द्यायचे, कोण्या गरिबांना अनाथ आश्रमात नेऊन द्यायचे, वृद्धाश्रमात नेऊन द्यायचे, कोणी बिमार असतील त्यांना दवा पाणी द्यायचं. बघा तुमचं लेकरू 18 वर्षात नोकरी लागते की नाही. ज्यांचे मायबाप गर्भाशयात असताना बाळाच्या नावाने रोज दान टाकतात आणि जन्मल्याबरोबर त्याच्या नावाने ते दान करतात, त्याच्या हाताला लावून, तर ते बाळाचे संस्कार असे होतात, त्याला 18 वर्षामध्ये नोकरी लागते. कारण की त्याने हे पुण्यकर्म केलेलं आहे, त्याने दान केलेलं आहे, म्हणून त्या दानाचा त्याला परिणाम आहे. आणि दुसरी गोष्ट, बाळ गर्भाशयात असलं तर संस्कार तुम्ही धम्माचे टाका, कोणतेही चुकीचे संस्कार पुढे देऊ नका. आणि जसंही बाळ जन्माला आलं तर आल्याबरोबर ज्याही महिलांच्या हातात, म्हणजे सासू असो, सासरा असो, नवरा असो, किंवा जे कोणी हात असेल त्यांच्याजवळ, ज्यांच्या हातात ते बाळ दिलं, तर त्यांचं पहिलं कर्तव्य आहे की त्या बाळाच्या कानात लगेच नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स पहिल्यांदा म्हणून टाका. याला म्हणते धम्माचे संस्कार. धम्माचे संस्कार. पण आता आपल्या जुन्या महिला तसं करत नव्हत्या. जुन्या महिला काय करायच्या, पोराच्या कानं फुकून घ्यायच्या. एका ठिकाणी मला नेलं आणि एक कान फुकणारी बाई बी आणली, आणि ती बाई माझ्या पुढंच चालली होती, धडधडक 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 धडधडक. मी म्हणलं बाबा तुमच्याकडे कान फुकायची डिग्री कुठली आहे म्हणलं, कुठून तुम्ही कान फुकायची डिग्री आणली? आणि त्या घरच्या लोकांनी काय केलं, ती लेकरू माझ्याकडे द्यायच्याऐवजी त्या कान फुकणाऱ्या बाईकडेच दिलं. त्या बाईनं ती लेकरू घेतलं आणि माझ्या पुढंच कान फुकले. कसे कान फुकले माहिती का? म्हणे कान्या कान्या कुर आणि म्हशी गेल्या दूर, पाय कान फुकले. म्हणजे कन्या कन्या कुर आणि म्हशी गेल्या दूर, म्हणजे कन्या कन्या खाईन म्हशीकडे जाय, याचा अर्थ असा. मी म्हटलं अरे 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 म्हणलं हे मंत्र तर चुकला. मी पुन्हा ते लेकरू माझ्याजवळ घेतलं आणि त्याच्या दुसऱ्या कानात मंत्र म्हटला. मी म्हणलं ह्या आईचा मंत्र निघून जाय, हे आत्ता कान्या कान्या कुरवाला मंत्र इकडे, ह्यो कान्या कान्या कुरवाला मंत्र निघून जाय आणि माझा मंत्र याच्या हृदयात जाय म्हणलं. बाळा म्हणलं तू कान्या कान्या नको खाऊ, तू पेढे पेढे खाय आणि इलायतीला जाय. म्हणलं तू पेढे पेढे खाय आणि अमेरिकेला बी जाय. बाळा म्हणलं तू पेढे पेढे खाय आणि लंडनला बी जाय, पण तिथून आल्यानंतर आपल्या मायबापाकडे बी पाहाय आणि आपल्या समाजाकडे बी पाहाय, आपल्या समाजाकडे पाहाय. असा मंत्र त्याच्या कानात म्हटला मी. मला लक्षात आहे, कान्या कान्या कुरवाला कशाला म्हणलं पाहिजे का? म्हशी जाऊ द्या ना दूर, आपल्याला काय करायचं म्हशीची. आपले लेकरं चांगले शाळेत टाकले पाहिजे, इंग्रजी माध्यमात टाकले पाहिजे. आणि म्हणून नित्यनेमानं आपण धम्माचे संस्कार टाका, कारण बाबासाहेबाच्या पुण्यानेच आपल्याला सगळं प्राप्त झालेलं आहे. मायमावल्यांनो, तुमच्या जर कोणाच्या लक्षात चुकून असं असन तर 5 मिनिटामध्ये मी प्रवचन समाप्त करतोय. 2 उदाहरणं तुम्हाला सांगतो. चुकून भुकून जर तुमच्या लक्षात असं असन की आपला उद्धार दुसरं कोणी केला, आपला उद्धार कोणच नाही केला. आपला उद्धार केवळ आणि केवळ महापुण्यवान सुभेदार रामजी बाबांचा एक भिवा नावाचा पुत्र, भीमाईच्या कोशीमध्ये उगवलेला हिरा, हा कोहिनूर हिरा, या बाबामुळंच आपलं कल्याण झालेलं आहे. बाकी कोणामुळं आपलं उद्धार झालं नाही. ना देव, ना देवी, ना ईश्वर, ना परमेश्वर, ना आत्मा, ना परमात्मा, ना कोणीच, ना जागृत देव, ना कोणी नाही धावलं. केवळ बुद्धामुळं आपलं दुःखमुक्ती झाली आणि तो मार्ग बाबाने आपल्याला सांगितलेला आहे. पण तरी काही लोकांच्या लक्षात येत नाही. तर एकदा मी असं शिर्डीला गेलो आणि पंढरपूरच्या शिर्डीच्या तिथं माझं प्रवचन झालं. आणि शिर्डीला प्रवचन झाल्यानंतर काही लोक आपले काय म्हणले मला, भंतेजी आता म्हणे प्रवचन झालं म्हणे, ते एक काम करा म्हणे, ह्या इथं बाजूला म्हणे शेतावर, ह्या शेतावर म्हणे आपलं घर आहे म्हणे. कारण तिकडं लोकांना कोपरगावच्या भागातले तिकडे लोक शेतावर राहतात बघा, वस्त्या करू. तर म्हणे भंतेजी इथं वस्तीवरनं एक चांगलं घर आहे म्हणे, भारी ते भारी बंगला आहे. आणि त्या वस्तीच्या घरातले सगळे लोक नोकरीला लागलेले आहेत म्हणे, सगळे. पण ते लोक काय म्हणतात माहिती का म्हणे, आम्हाला नोकऱ्या जे लागल्या ना म्हणे, त्या नोकऱ्या लागल्या साईबाबाच्या कृपेनं. भंतेजी तुम्ही समजून सांगा म्हणते आयलं. म्हणलं चला बाबा, ऐकलं तर सांगतो, नाही ऐकलं तर राहिलं. मग गेलो आम्ही. गेल्यानंतर तिथे गेलो, त्याच्या घरी गेलो तर म्हातारा होती एक घरी आणि बाकी त्याचे पोरं बिरं होते घरी. घरात गेल्याबरोबर पाणी आणलं. म्हणे भंतेजी पाणी प्या.
म्हणलं बाबा पाणी पितो म्हणलं, पण तुम्हाला एक प्रश्न विचारायचा तर सांगता का उत्तर? म्हातारा घाबरलंच, त्याला वाटलं लय भारी प्रश्न आहे कानू. म्हणलं बाबा UPSCचा MPSCचा प्रश्न आहे, मोठा नाही म्हणलं, असा साधा प्रश्न आहे. म्हणे विचारा बनतेजी. म्हणलं खरं बाबा तुमच्या घरात सगळे लोक नोकरीला आहेत? म्हणे हो सगळे लोक नोकरीला आहेत. म्हणलं खरं बाबा तुमच्या घरातले सगळे लोक साईबाबाच्या कृपेने नोकरीला आहेत? म्हणे हो साईबाबाच्या कृपेने नोकरीला आहेत. म्हणलं बघा बाबा आणखी कोणी लागायचं बाकी आहे का? म्हणे हो ना, एक पोरगं बाकी आहे ना आणि एक पोरगी बाकी आहे ना. मला मग बोलावतं त्याला बाहेर. मग बोलवलं. मग ते पोरगं पोरगी आले. मग त्या पोराला म्हटलं का रे बाबू तर काय करतो? म्हणे बनतेजी माझं MBBS झालं म्हणे आता. त्या पोरीला म्हटलं तुझं का बाई? ते म्हणे माझं इंजिनिअरिंग झालं म्हणे, आता नोकऱ्या धुंडू लागलो. अच्छा बाबा तुमच्या अगोदर जे लोक नोकऱ्याला लागलेत ते जर साईबाबाच्या कृपेने लागले असतील तर ह्या दोघांनी बी साईबाबाच्या कृपेने लागायला पाहिजे. ते म्हणे हो बनतेजी हे दोघं साईबाबाच्या कृपेने लागतील. तर मग एक काम करा म्हटलं, आता म्हणलं हे पोरगं जेव्हा इंटरव्ह्यूला जाईन ना, म्हणजे आता मुलाखत द्यायला जाईन ना म्हणून नोकरीची, तर ह्या पोराकडं TC, मार्कलिस्ट आणि जातीचा दाखला नाही द्यायचा. याच्यावर काय द्यायचं? साईबाबाचा फोटो, साईबाबाचा फोटो आणि त्या संस्थानाचं सर्टिफिकेट आणि साईबाबा पेत होता ते चिल्ला म्हणे गांजा, ते न्यायचं म्हणलं. ते न्यायचं म्हटलं बघू मग तिथं नोकरी लागते का. तिथं जायचं म्हणायचं तुम्ही बी साईचे भक्त व्या, मी पण साईचा भक्त आणि घ्या, असं द्यायचं म्हणलं साईबाबाचा फोटो, आणि मग बघू तुम्हाला नोकरी लावून देते का. तर त्या पोरानं खाली मान घातली. त्या पोराच्या लक्षात आलं की हे असं काही नोकरी लागत नाही. मग म्हणलं ही पोरगी जेव्हा इंटरव्ह्यूला जाईल ना तेव्हा हिला हिरव्या साडी, हिरवी बांगडी, गळ्यात कावड्याची माळ, हातात दुलडी, इथं मोठं कुकू, झिट्या मोकळ्या सोडायच्या आणि हिला पाठवायचं म्हणलं इंटरव्ह्यूला. आणि तिथं गेल्याबरोबर म्हणायचं आणि देवीचा फोटो संग न्यायचं आणि त्याला म्हणायचं तुम्ही बी देवीचे भक्त व्या, मी पण देवीची भक्तीन व्या, आणि मला नोकरी लावून घ्या असं म्हणायचं. म्हणलं पाहू बरं तुला नोकरी लागते का. तर ते म्हणे नाही 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 अशी नाही नोकरी लागत. मग कशी लागते? म्हणजे मार्कलिस्ट लागते म्हणे, TC लागते म्हणे आणि जातीचा दाखला लागतो. अरे बाळांनो म्हटलं मग ही मार्कलिस्ट आणि TC आणि जातीचा दाखला हे तिन्ही कागद आपल्या बाबासाहेबाच्या पुण्याने मिळालेत. आपले बाबा इथं घरी लेकरू मेलं तरी गोलमेज परिषदेमध्ये गेलेत. डायबिटीज असतानासुद्धा भांडून तंडून त्यांनी शिक्षणाचे दरवाजे तुम्हाला खुले केलेत आणि तुम्ही शिकल्यामुळं मग ती TC बनली आणि मग मार्कलिस्ट बनली आणि तुम्हाला रिझर्वेशन दिलं आहे म्हणून त्या जातीच्या दाखल्यावर तुम्हाला नोकरी लागतात म्हणलं. असं म्हणल्याबरोबर ते पोरगं पोरगी उठले, दोघं उठले आणि ते वर साईबाबाचा फोटो लावलेला होता तो काढला आणि मला म्हणे जा घेऊन म्हणे. मला म्हणे म्हणलं मी काय करू याचं. म्हणलं मी काय असे फोटो बिटो नाही घ्यायला आलो म्हणलं बा, मी काय करू या फोटोचं. त्या दोघांच्या लक्षात आलं. अहो भंतीची म्हणे मी सगळ्याला सांगतो की बाबासाहेब पुढे पुढे घरचे लोक ऐकतच नाही म्हणे. ते पोरानं काढून टाकलं ते फोटो आणि नंतर दुसऱ्या वेळेस गेलो तर त्याच्या घरी काय फोटो बिटो दिसला नाही, बाबासाहेबाचा फोटो दिसला. म्हणून आपल्या डोक्यात जर कदाचित असन कोणी पाहुणे रावळे जर असं मानत असतील, तुम्ही बी तसं मानत असाल की नोकऱ्या आपल्याला अशा कोणाच्या कृपेने लागतात, तर डोक्यातलं काढून टाका. आपल्याला नोकऱ्या बिकऱ्या आपलं भलं ही शेतीबाडी हे कोणाच्या पुण्याने होत नाही. हे सगळं कोणामुळे होतं आहे? बाबासाहेबांमुळे होतं आहे. म्हणून मायमावल्यानं शेवटी तुम्हाला एक सांगतो की अनुकरण काय करू नका, अनुसरण करा. काही काही महिला अनुकरण करतात, दुसऱ्याचं पाहूनच करतात. या बाईनं असं केलं का, त्या बाईनं तसं केलं का, त्यांनी असं केलं मग आपण तसं करावं. यानं घेतल्या का साड्या मग मी पण घेते साड्या, त्यांनी घेतले का ग्लास मग मी पण घेते ग्लास, त्यानं घेतले का सिंगल मग मी पण घेते बशा, त्याचे फुटले यायचे तुटल्या, त्यानं खाऊ घातले का पोरायला लबदू मग मी पण माझ्या पोराला खाऊ घालते आईस कांड्या, त्याचे ढेंडाळे यायचे भंबरले दोन्ही दवाखान्यात. तर असं दुसऱ्याचं पाहून करतात काही काही महिला, आहे का नाही. त्याने त्याच्या पोराच्या लग्नात केला का खर्च मग मी पण माझ्या पोरीच्या लग्नात करते खर्च, आणि त्याच्यामुळं सगळं कर्जबाजारी होणं. तर आपण दुसऱ्याचं पाहून सांसारिक जीवन काय करू, जगू नका. असलं की बसा, नसलं की दाती चुकून बसा, असं जीवन काय जगलं नाही पाहिजे. तर पैसे जिथं आवश्यक तिथं खर्च करा आणि जिथं आवश्यक नाही तिथं खर्च करू नये. आणि पतीला संसारात साथ द्यावा. आपल्या पतीचा कमी पगार असेल तर कमी खर्च करा, पतीचं जास्त असेल थोडं जास्त खर्च करा, थोडं दान धर्म बी करा, शीलपालन बी करा. तर म्हणून तुम्हाला सांगतो एक मराठी बाई आणि एक मुस्लिम बाई अनुकरण कसं करतात बघा. अनुकरणाचं उदाहरण सांगतो. एक मराठी बाई एक मुस्लिम बाई दोघ्या चांगल्या मैत्रिणी कुठलंही काम सोबत करायच्या, पण भानगड होती की मराठी बाईला हिंदी येत नव्हती आणि मुस्लिम बाईला मराठी जमत नव्हती. ह्या आपल्या बाईला हिंदी येत नव्हती आणि तिला मराठी जमत नव्हती. तुटकं मुटकं बोलायच्या आणि दोघीजणी जमून घ्यायच्या. भानगड झाली. एक दिवस काय झालं, आपली मराठी बाई लागली जात्यावर दळायला. आता दळता तिची मैत्रीण होती मुस्लिम, ती पण आली आणि तिनं बी हातात हात दिला आणि ती पण लागली दळायला. आपल्या बाईला अशा मुखामुखी दळत नाहीत, गाणं म्हणून दळतात. तर आपल्या बाईला आली हुकी, तिनं केलं गाणं सुरू. माझा ग बंधू राया गेला मुंबई शहर आलं, घोड्याला मारली टाप गेला दिल्ली शहर आलं. त्या मुस्लिम बाईला समजलं पण तिला काही मराठी येत नव्हते. तिचं सुरूच आपल्या बाईचं, माझा ग बंधू राया गेला मुंबई शहर आलं, घोड्याला मारली टाप गेला कलकत्ता शहर आलं.
मुस्लिम बाई म्हणे हिचा भाऊ हिनं लांब लांब पाठवला, आपला भाऊ आपण कुठं नाही पाठवला. मग ती मुस्लिम बाई राहिली आणि लगेच तिच्या सुरासुर मिसळवला. म्हणे जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई, जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई. आता घोड्याला कशी टाप मार आणि कुठेही जाऊ दे, जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई. आम्ही समाजात हिंडतो फिरतो पाहतो तर आम्हाला असेच लोक दिसतात, जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाईवालेच. दुसऱ्यानं असं केलं का दुसऱ्याला असं केलं का मग तसं आपण बी करायचं. एक बाई दुसऱ्या बाईला म्हणते बाई चला ना, ती म्हणते कुठं, अहो आज नागपंचमी आहे ना, आपण सापाल दूध पाजायला जाऊ ना. ती म्हणते हो बाई, जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई. आणि बाबल्याचा बाप काय घरी नाही, चला. सगळ्याजणी काय करतात, असं एवढं दूध घेतात आणि कुठे जातात, जिथं वारुळा असतंय ना त्या वारुळाजवळ जातात आणि दूध सांडून येतात. आणि खरा साप निघलात पायात पाय गुतून पडते सगळ्यांना. मग यालाच म्हणतात जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई. म्हणजे काय करावं काय नाही हे कळतच नाही, फक्त दुसऱ्याचं पाहून. अहो एका ठिकाणी मला नेलं बड्डेला आणि 5 स्टार हॉटेल बुक केली. बघा हे अनुकरण दुसऱ्याचं पाहून. आणि 5 स्टार हॉटेलला 2 लाख रुपये खर्च केले, लय मोठा अधिकारी. आणि मला म्हणे भंतेजी मी माझ्या पोराच्या बड्डेवर 2 लाख रुपये खर्च केले. मला वाटलं त्याच्या पाठीत 2 लाख बुक्के माराव. म्हणून एवढे काहून खर्च केले, पोरगं तुम्हाला कुठं टाकायचं शाळेत, महानगरपालिकेत टाकायचं का, नाही म्हणे केम्ब्रिज शाळेत टाकायचं. आता आमच्या औरंगाबादला केम्ब्रिज शाळेची फी 1 लाख रुपये आणि वर्षभर आणखी 1 लाख लागतात. म्हणजे पहिल्या वर्गातल्या पोरावर खर्च 2 लाख रुपये तिथं. आता म्हणलं का हो पोरगं पहिल्या वर्गात टाकलं तर नोकरी कधी लागेल, तर लागेल म्हणजे 20 वर्षानं, म्हणजे 20 वर्षानं. म्हणजे विचार करा तुम्ही, 20 वर्षानं 2 लाख रुपये रोज पकडले दरवर्षी, तर 40 लाख रुपये शिक्षणावर खर्च होणार आहे. आणि तुम्ही 2 लाख रुपये बड्डेवर खर्च करू लागले. अहो काय म्हटलं, पुढच्या वर्षी मी येणार नाही, फक्त 10,000 खर्च करा आणि 1,90,000 त्या अकाउंट टाका, त्याच्याच अकाउंट टाका, तेव्हा येईल. 15-20 हजाराचे फुगे आणले आणि काय 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 10-20 पदार्थ खायला केले. आणि केक त्याच्या वजनाचा आणला, पोराच्या वजनाचा. आणि मेणबत्ती लावली भली एवढी मोठी, गोल गोल मेणबत्ती, हे एकदम एवढी मोठी त्याच्यावर. आणि मला म्हणे भंतेची मेणबत्ती कुठं लावू. मी म्हणलं केक सोडून कुठेही लावा, कारण केकवर पकडून पडेल ना म्हणलं. तर मला म्हणे नाही केकवरच लावा लागते. म्हणलं मग लावा केकवर. आता लावली तर माझ्या पुढून पकडून चालली, ती केकवर पडू लागली. आणि नंतर मग मला म्हणे भंतेजी कधी फुकू. म्हणलं नका फुकू, राहू द्या उजेड. नाही म्हणे फुकावं लागते म्हणे. म्हणलं मग द्या फुकून, फुका म्हणलं. आता त्या पोराला मम्मी म्हणे फुक रे. आता पोरगं 1 वर्षाचं आणि मेणबत्ती एवढी, ते म्हणे फू ते काय विजेच ना. म्हणलं एक काम करा, दोघं नवरा बायको पोट दाबा म्हणलं, त्याचा हवा निघन म्हणलं दाबा जोरायला पोट. आता त्या मम्मीने डोळे वाचले, ए पोट्या फुक ना म्हणे. आता फुक म्हणता ते घाई फुकायला गेलं तर लाळच पडली, थुकलं केकवर. अरे बापरे म्हणलं. आता मेणबत्ती पडली, थुका बी पडला. नंतर मला म्हणे भंतेजी फुका कधी फोडू. म्हणलं मी गेल्यावर फोडा. म्हण नाही आत्ताच फोडावं लागतोय. म्हणलं मग फोडा. आता फोडल्यावर अर्धी चमकी केकवर आणि अर्धी आमच्या डोक्यावर. आता आमच्या डोक्यावर चमकी पडली ना तर निघत नाही, तुमची अशी झटकली तर निघून जाते, आमची अशी काढली डबल चिटकते. बाहेर गेल्यावर एक माणूस म्हणे भंतेजी तुम्ही चमक्या लावता का. अरे आम्ही कशाला लावा म्हणलं, तिथे पडली डोक्यात, आम्ही काय चमक्या लावा म्हणलं. बघा चमकी पडली, मेणबत्ती पडली, थुका पडला. आता ज्याचा बड्डे ते बेवस. नंतर त्यानं केक कापल्याबरोबर हॅपी बर्थडे टू यू असं म्हणून ते डोक्यात टोप्या घातलेले पोरं होते. एक पोरगं असं घाई उठलं, दुसऱ्याच्या नाकातच घुसलं ते. आता त्याचा घोळाना फुटला आणि ती इकडे येऊ लागलं. म्हणलं तू थांब तिकडं, तू थांब म्हणलं तिकडे, तू नको तू थांब. बघा ते घोळाला बी फुटला, इकडे चमकी पडली, केकवर थुका पडलाय, सगळं पडलंय. आणि नंतर त्यानं केक घेतला आणि लगेच मम्मीला चारला आणि बोटं चाटून घेतले. पुन्हा पप्पाला चारला आणि पुन्हा बोटं चाटून घेतले. आणि नंतर म्हणे आजीला चार. आता आजी बसली होती अशी मान हलवत. आता आजीला असा केक चारायला गेला तर इथली तंबाखूच घेऊन आला हाताला लावून. अरे बापरे. आणि नंतर म्हणे आजोबाला चार. मला आता आजोबाचा काय बेड का आणतो का काय म्हणलं, आता एवढे हाल केले म्हणे ते केकचे. आणि नंतर मला म्हणे पण तीच तुम्ही खा. म्हणलं मी नाही खा, तूच का म्हटलं. हे असे केकचे हाल यालाच म्हणतात जिधर तेरा भाई उधर मेरा भाई. म्हणून आपण असं अनुकरण काय करू नये. आणि म्हणून माय माऊल्यांना शेवटी तुम्हाला सांगतो की बालावर चांगले धम्माचे संस्कार टाका, दानशील समाधीचे संस्कार टाका. आणि आपल्या धम्माचे संस्कार जे असतात ना ते मनुष्याच्या जीवनामध्ये परोपकारांचे, सेवाभावाचे, म्हातारपणात आपणच सेवा करायची, कोणाची बाळ आपलं बरोबर सेवा करते. आणि म्हणून कल्याणकारी मार्ग निवडा. भांडण तंटे करू नका, सासूनात वाद करू नका, कटकटी करू नका आणि भांडण तंटे करू नका. नवरा बायकून गुन्ह्या गोविंदन वागा, नवऱ्यानं बायकून कधी मारू नका आणि बायकून बी मार खास काम करू नका, आहे का नाही. पण एवढं करून नवऱ्यानं जर असा हात उगारला तर अशा बुद्धाकडे जायचं आणि म्हणायचं नमो तस्सं, पाठीमागे जसं होईन तसं, मागं पाहायचंच नाही. कारण वंदना म्हणतात नवऱ्याला मारू वाटत नाही, पण आपल्या महिला तसं करत नाहीत. नवऱ्यानं असा हात उगारला तर अशा बुद्धाकडे नाही जात, उलट त्याच्या हाताकडे जातं, मार आमक्याच्या आवला ते मार.
आणि तू हाताखाली मारायचं ना, मार 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 म्हणते. तो आहे पुढं तर रक्ताचा सडा करीन रे, सडा करीन, असं करू करू त्याच्या हाताखाली येतात. मग नाही जे नाही ते मारतं आहे का नाही, असं करावं का? आता मासा बुद्धाकडे जावं का नाही, कशाला भांडण करावं? काही महिला भल्या कलाकार असं भांडणच करतात. तर आपण भांडण तंटे करू नाही, वाद कटकटी करू नाही. पण तरी तुम्हाला शेवटचं उदाहरण सांगतो आणि प्रवचन समाप्त करतो. एक बाई अशी होती, जीवनभर नवऱ्याला भांडली. हां, तर असं भांडण तंटा करू नये. जर घरात कर्कट असेल ना, तर तुम्हाला सांगतो भांडणं तंटे दूर होतात. आम्ही लय भारी भारी दवा देतो महिलांना. एका महिला म्हणते जी माझी सासू सासरी आता आमच्या घरातले कुरकुर कुरकुर चालते. म्हणलं मग कुरकुर बंद करायची लय भारी विधी म्हणलं आपल्याकडं. म्हणजे काय करायचं म्हणलं, नवरा जर भांडकुदळ असन, घरचे लोक भांडकुदळ असन, तर तुम्ही नम्र बना म्हणलं. तुम्ही नम्र बना, तुम्ही सेवाभावी बना. बघा तुमचं घर संसार सुखाचं होतं की नाही. म्हणजे काय करू म्हणलं, 15 मिनटं अगोदर नवरा घरी यायच्या 15 मिनटं अगोदर दरवाजात बकेट घ्यायची आणि पाठ टाकायचा आणि नवऱ्याची वाट पाहायची हात जोडून. चेहरा प्रसन्न असला पाहिजे बरं, पोतारल्यासारखा नाही, असं भांडकुदळसारखा नाही. आणि नवरा आला राहिला की असे हात जोडायचे, माझे स्वामी या, स्वामी या. आणि स्वामीला पाठावर उभं करायचं आणि स्वामीचे पाय दाबून आपले धुवून द्यायचे आणि स्वामीचे पाय नंतर धुवून द्यायचे, पुसून द्यायचे आणि नंतर संध्याकाळी दाबून द्यायचे आणि म्हाताऱ्या सासू सासऱ्याची तेल लावून मालिश करायची आणि मग झोपायचं. त्या घरात भांडण होत नाही. असं मी म्हटल्यावर त्या महिलाला पटलं. पण दुसरी महिला उठून माझ्याजवळ आली, म्हणे भंतेजी तुमचं पटलं हो म्हणे, पण तशी सेवा करायला सासू सासरे नवरा गुणी पाहिजे ना म्हणे, तसे गुण पाहिजे ना म्हणे. गुण असलं तर कोणाला कार वाटे, अशा दुर्गुणीचं कोण करण म्हणे. आम्ही म्हटलं बा गुणी असो का दुर्गुणी असं, घरात भांडण बंद करायचं ना, करावं म्हटलं. एक बाई तर आली ती म्हणे, अहो गुणी तर सोड म्हणे, पण पेनारा असला त्याचं काय करावं म्हणे. सांगा बरं भंतेजी म्हणे, पेनाऱ्याचं काय करावं. म्हटलं बा पेनाऱ्याचे बी हातपाय धुवावं. असं म्हणा स्वामी या या या, कमी प्या प्या प्या. आणि स्वामीला धरा धरा धरा, अरे स्वामी पडले पडले पडले, अरे स्वामी वकले वकले वकले, जे काय असेल स्वामी म्हणूनच करा म्हणलं. बघा तुमचं स्वामी नीट होतो की नाही. एक बाई म्हणे बा असं तर केलं नाही, जीवनभर मी शिव्या दिल्या म्हणे. रोज माझ्या नवऱ्याला शिव्या देते आणि ते पिऊन येते. आमच्या घरातलं भांडण बंद नाही. पण तुम्ही म्हणतात आता मी काय करते, आज त्याचे पाय धुतेच म्हणे. आणि नवऱ्याला माहीतच नाही घरी काय होणार आहे. ते आज संध्याकाळी असं पिऊन आलं आणि हिनं पाठ टाकून बकेट टाकून वाट पाहत बसली. आणि जसा नवरा जवळ आला तर ह्या बिचारीनं आमचं ऐकून हात जोडले म्हणे, स्वामी या, स्वामी या. असं म्हणल्यावर ते चिंग पळूनच गेलं, असं पळालं. त्याला वाटलं दुसऱ्याच घरी आलो काय करू, कारण आपल्या घरी तर रोज भांडणं, आपल्या घरी शिव्या होत्या, आज कसं काय स्वामी स्वामी. ते असं पळालं, लई पळालं. अरे म्हणे धरा 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 धरा, त्याला सांगा आपलंच घरी म्हणून. पुढे त्याला धरून आणलं, सांगितलं स्वामी आपलंच घरी आपलंच घरी. त्याची तर अर्धी उतरलीच पायावर पाणी पडल्याबरोबर. ते असं पाहू लागलं, काहून धुवू लागले म्हणून. 2 दिवस पाय धुवू दिले. तिसऱ्या दिवशी निम्या रात्री उठलं आणि लहान्या पोराला उठवलं. म्हणे बाबू 2 दिवसापासून माझे पाय धुवू लागलेत, पाय पुसू लागले तुम्ही, तर डॉक्टरनं मला जायचा निरोप दिला का काय म्हणे, जाणार आहे का काऊन असं काऊन करू लागले म्हणे, मी मरणार फिरणार आहे का म्हणे. ते नाही नाही पापा तुम्ही मरणार नाही म्हणे, ते मम्मीला कोणीतरी भंतीजीने सांगितलं म्हणून मम्मी तसं करू लागली म्हणे. मग तिच्या लक्षात आलं, त्यानं दारू सोडून दिली आणि आता दारू पित नाही. त्या आईचा 2-2.5 महिन्यापूर्वीच फोन आला होता, म्हणे भंतेजी माझ्या नवऱ्यानं दारू सोडली हो म्हणे, आता खरंच घरी गुपचूप येत आहे. कोणी मित्र म्हणते नाही बाबा माझी बायको 15 मिनिटापासून घरापुढे उभी आपली वाट पाहत, माझे लेकरं लय चांगले आणि बघा आमच्यामुळं त्याची दारू सुटली, आता आमचा संसार सुखाचा आहे. तसं तुम्ही नवऱ्याचे गुणी बना. ते दुर्गुण जर असेल तर आपल्या सद्गुणाने त्याचे दुर्गुण बंद करा आणि भांडण तंटे करू नका. पण तरी एका माऊलीला मी पाहिलं, हे शेवटचं उदाहरण आहे. एक माऊली लयच भांडायची नवऱ्याला, अशी भांडू घ्यायची. बरं भांडत 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 शेवटी एक दिवस तो माणूस मेला हो, मरूनच गेला. आता मेल्यावर काय भांडाव का. आम्हा सगळ्या भंतीजीला बोलवलं, 4-5 भंतीजीला खुर्च्या टाकल्या, सगळे लोक बसलेत, लोक रडू लागले आणि स्वतः नवऱ्याजवळ बसले, तरी भांडणं सुरूच. मेले नवऱ्यासंग भांडूच लागले. मी म्हणलं आई आता तर भांडू नका ना, आता भांडून काय फायदा आहे, आता बिचारं भांडून मेलं. पण मेल्यावर बी म्हणे बाई हा बुवा ऐकत नव्हता व आणि ऐकत नव्हता ना, बघा तरी तक्रार सुरूच. पोरी आलेत म्हणे, पोरी हो तुमचा बाप गोळ्या वेळेवर घेत नव्हता ना, आणि ज्या गावाला जाऊ नको म्हणलं त्या गावाला गेला वर तोंड करून मेला अरे म्हणलं हे भांडणं सुरू आहे, हे भांडण सुरू आहे का, मग काय सुरू आहे, रडणं सुरू आहे का भांडणं सुरू आहे. बघा भांडू घेतलं. मग त्याच्या नंदा आल्या, त्याच्या बहिणी आल्या. त्या नंदाला तर दरवाज्यात पाहिल्या बरोबर म्हणे आत्ता आल्या का, जेव्हा भावाला गरज होती तेव्हा नाही आल्या व, आता काय कापूस याचा तेव्हा त्या का, आता काय कांदा काढत तेव्हा त्या का, आणि जेव्हा भावाला गरज होती तेव्हा नाही आल्या ना, तेव्हा पैशाच्या गड्ड्या मोजत होत्या ना. आता भाऊ बोलन का, उठा बहिणी आल्यात बोला असं भांडू घेतलं. बरं त्या बी भांडतच आल्या. त्या बी म्हणजे दादा उठणार रे आणि 2 शब्द बोलणार रे, तू हे 3 महिन्यापासून लय हाल होते रे, तुला एक जण सोडून गेली होती ना, आणि तू हे जेवायचे लय हे होते ना, असं म्हणून त्याने भांडू घेतलं. आणि देवानं तुला उचलायच्या ऐवजी तिला काऊन नाही नेलं रे, असं म्हणल्याबरोबर
मी म्हणलं भंतीजी इथं भांडण होणार आहे, आपल्या बॅगा घ्या आपण इकडून चला, इथं भांडण होण्याची शक्यता आहे, म्हणलं आपण या दरवाजावर जाऊ म्हणलं. असं म्हणल्याबरोबर आणि मग नंतर भांडू घेतलं. बरं ते झालं, मग पोरगा आलं. पोराला म्हणे आत्ता आला का, जेव्हा बापाला गरज होती तेव्हा नाही आला, आणि एवढ्या दिवस काय बायकोच्या खोंगल्यात बसला होता का. ते पोरगा असं पळूनच गेलं. आणि नंतर मग मला म्हणे भंतेजी तुम्हाला एक सांगू का, मी भेदभेदच म्हणलं सांगा बाबा काय नाही, आता आमच्यावर बारी आहे. तर म्हणलं सांगा काय. तर म्हणे भंतेजी मी माझ्या राजाला नाही मागितलं तरी मला बळ दिलं ना, मी कपडे नाही म्हणले तरी कपडे घ्यायचे ना, मला माझ्या राजानं एवढं सोनं घेतलं आणि मग खरं सोनं गेलं. भंतेजी मी आता या सोन्याचं काय करू. मी म्हणलं आम्हाला देऊन टाका. मुकेश बसा ना. आता तुम्ही म्हणले काय करू बरोबर म्हणलं द्या आम्हाला, तिकडे पगोडा बनवायचं म्हणलं बा आम्हाला. तसं भांडू घेतलं. तर असं काही पहिला भांडकुदळं असतात, तर आपण भांडत दड्डा करू नये, जीवनामध्ये चांगलं राहावं, आपलं मंगल करून घ्यावं. आज बघा तुम्ही एवढं भिको संघ असा दान पुण्य केलं, सगळ्यांसाठी भोजनदान केलं. या पुण्याच्या बलानं जे बाळ आहे ते चांगल्या गुणांनी सगळ्या गुणांनी संपन्न हो, माता पिताच्या सेवाभावी हो, आणि जीवनामध्ये खूप सुख संपदा प्राप्त करो आणि आपलं जीवन मंगलमय बनो. आणि म्हणून आपण नित्यनेमाने पुण्यकर्म करत राहा, सत्कर्म करत राहा. एवढाच उपदेश तुमच्या सर्वांच्या भल्यासाठी देतो आणि धम्मदेश नाही तर समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो.